उगवत्या सूर्याने नवीन दिशा दिसते, बहरत्या निसर्गाने सृष्टी फुलते. तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमुळे स्वागताचे हे क्षण उजळलेले दिसतात. पुन्हा एकदा मी सर्वांचे मनापासून स्वागत करते. स्वागत करते. श्री छत्रपती कला वाणिज्य महाविद्यालय भवानीनगर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आपल्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थी विकास मंडळांतर्गत 3 दिवसीय कार्यशाळा आयोजित केलेली आहे. त्यामध्ये निवडलेले विषय आहेत न्यायालय, व्यक्तिमत्व संपूरक मार्गदर्शन आणि तिसरा आहे लिंगभाव समानता. लिंगभाव समानता या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला आपले प्रमुख आहेत डॉक्टर मेहता यांचे मी आपल्या महाविद्यालयाच्या वतीने व कार्यक्रम अधिकारी या नात्याने सहर्ष स्वागत करते व सुरेश मॅडम यांना सूत्रसंचालनाचा सुरू करावी अशी विनंती करते. आता ज्यांच्या मार्गदर्शनाची आणि अभ्यासपूर्ण वक्तृत्वाची आपण सगळेच वाट पाहत आहोत अशा प्रमुख पाहुण्यांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. नमस्कार. आदरणीय सर्व व्यासपीठ, श्री छत्रपती कला वाणिज्य महाविद्यालय भवानीनगर आणि सर्व त्यांचे प्राध्यापक वृंद तसेच आपले माझे प्रिय मित्र मैत्रिणी विद्यार्थ्यांना, आज आपण एक वेगळा विषय घेऊन इथं आलेलो आहे. वेगळा विषय या अर्थाने लिंगभेद समानता. लिंगभेद समानताला एका सोप्या शब्दात इंग्लिशमध्ये बोलायचं झालं तर जेंडर इक्वॅलिटी. जेंडर इक्वॅलिटी हा आताचा एक खूप महत्त्वाचा विषय सध्या चर्चेला जातो. याचं कारण असं आहे की मुलं आणि मुली किंवा कोणत्याही ह्याच्यामध्ये क्षेत्रामध्ये आपण मुली किंवा मुलं कुठं कमी पडत नाही. मुलांच्या खांद्याला खांदा लावून मुली काम करतायत, बरोबर आहे. परंतु त्याच प्रमाणात मुलींना जे न्याय मिळायला पाहिजे, न्याय इन द सेन्स न्यायाचा अर्थ काय असतो की तुम्हाला भारतामध्ये किंवा जगामध्ये आता जे स्त्री पुरुष समानता याच्यावरती हे केलं जातं, म्हणजे चर्चा केली जाते. एखाद्या पुरुषाला 200 रुपये जर त्याचा पैसे मिळत असतील, 200 रुपये मिळत असतील एखाद्या कामासाठी, 24 तास केलेल्या कामासाठी, तर त्याच प्रमाणात
त्या स्त्रीला आता फक्त 25 रुपये मिळतात. त्याला फक्त 25 रुपये मिळतात, म्हणजे 1/3 ऑफ द 1/4 ऑफ द 2/3 ऑफ द टोटल अमाऊंट. ही फक्त भारतातच नाहीये, भारत, बांगलादेश, पाकिस्तान जे जे विकसनशील राष्ट्र आहेत, विकसनशील आणि विकसित राष्ट्र या दोन मध्ये फरक आहे. विकसनशील जे राष्ट्र आहेत या सगळ्या देशामध्ये ही जेंडर इक्वॅलिटीचा खूप मोठा तोटा आहे. आपला भारत त्या मानाने आपण खूप वरच्या स्टेजमध्ये मोडतो जगाच्या ह्याच्यामध्ये. जे जगामध्ये विकसित राष्ट्र आहे त्याच्या खालोखाल आपला नंबर लागतो. आपल्या देशामध्ये बऱ्यापैकी समानता आहे, पण ही समानता आणणं ही तुम्ही सगळे जे आता युवा पिढी आहे, म्हणजे तुम्ही आता सगळेजण सिनियर कॉलेजमधनं पास होऊन देशाची इनडायरेक्टली स्वतःची सेवा करणार, स्वतःसाठी पैसे कमवणार आणि त्याचा इनडायरेक्ट युटिलायझेशन देशासाठी म्हणा. कोणतं पण काम करू द्या, कोणी शेती करू द्या, अन्नधान्याचं उत्पादन करू द्या, त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट इम्पॅक्ट देशावर होत असतो. पूर्वी असं म्हटलं जायचं की मुलगी म्हणजे चूल, मूल आणि घर, बरोबर आहे. परंतु आता मुली ह्या चूल, मूल, घर बरोबर नोकरी पण करतात. कदाचित मुलांपेक्षा काकांवर जास्त काम करतात दिवसभर आणि त्यांच्या तोडीसतोड काम करून तेवढे पैसे मिळवतात. तरी पण समाजामध्ये त्यांना त्या न्यायाने त्यांच्याकडे बघितलं जात नाही आणि त्यांना प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यावं लागतं किंवा त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी पुढे जावं लागतं. लिंगभेद समानतेचा